परावतोषकं विनाशिलोकरक्षकं नायकैकनायकं विनाशिदेवदैत्यकं शुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नतेतरातिथीकरं नवोदितार्कभास्वरं नमः पुरारिनिर्गरं प्रसादिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं तरेतरोदरं वरं वरे भक्तमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरयशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरं अकिञ्चनाकिमाजनं चिरन्तनोऽपि भाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाचरीचनं धनञ्जयादिभूषणं कपूलदानवारणं भजे पुराणभारणं कृतान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्तरूपमन्तहीनमन्तराय चिन्तनं सुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तन्विचिन्तयामि सन्ततं महागणेशं च रत्नमादरेण युङ्वहं तदर्पतिप्रभातके हृदिस्मरन् गणेश्वरम् आरोगतामरोचतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरश्च भूतिरभ्युपैति सुचिरात् नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम् सिद्ध गणेशा लवकरयावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाची लागली आशा देवी तुझ्या चरणाची लागली आशा लवकरयावे सिद्ध गणेशा लवकरयावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाची लागली आशा देवी तुझ्या चरणाची लागली आशा पहिले नमन गाऊ कुणाला पहिले नमन गाऊ कुणाला गणगापुरीच्या गुरुरायाला गणगापुरीच्या गुरुरायाला लवकरयावे सिद्ध गणेशा लवकरयावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाची लागली आशा देवी तुझ्या चरणाची लागली आशा दुसरे नमन गाऊ कोणाला दुसरे नमन गाऊ कोणाला तुळजापूरच्या भवानी आईला तुळजापूरच्या भवानी आईला लवकरयावे सिद्ध गणेशा
लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा सावे नमनं गाऊ कुणाला सावे नमनं गाऊ कुणाला रत्नागिरीच्या ज्योतिर्लिंगाला रत्नागिरीच्या ज्योतिर्लिंगाला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा सावे नमनं गाऊ कुणाला सावे नमनं गाऊ कुणाला जेजुरीच्या गणरायाला जेजुरीचा गणरायाला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा गाऊ कुणाला मंगळाईला साताऱ्याच्या मंगळाईला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा नववे नमनं गाऊ कुणाला नववे नमनं गाऊ कुणाला नवखंडाच्या नवदुर्गेला नवखंडाच्या नवदुर्गेला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा अंती गाऊया त्रिकात्मिकेला अंती गाऊया त्रिकात्मिकेला मोती चौकातील दुर्गा आईला मोती चौकातील दुर्गा आईला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा देवी तुझ्या चरणाशी लागली आशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा आंबे तुझ्या चरणाशी लागली आशा दारुगड आई दारुगड आई भर भर अगं तुझ्या दारामध्ये एवढा भाविकांचा जनसागर उसळलेला आहे ज्याप्रमाणे समुद्रातल्या लाटा किनाऱ्याकडे आवेगाने येत असतात आतुरतेने असं ज्या किनाऱ्याला भेट द्यावी या किनाऱ्याच्या कुशीमध्ये विसावलं जावं तो किनाराही हजारो बाहू पसरून या लाटांना सामावून घेत असतो अशा पद्धतीच्या या भक्तांच्या लाटा आई तुझ्या किनाऱ्याकडे आलेल्या आहेत त्यांना सामावून घे आणि सामावून घेण्यासाठी आई दार उघड हे दार उघड दार उघडाई आता दार उघडाई 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 दार उघडाई आता दार उघडाई
आपण आयोजित केलेला आहे. कारण या पिकामध्ये सहस्र अशा दाण्यांनी ही पिकं भरून यावी आणि या भूमीच्या गर्भातून भरपूर प्रमाणामध्ये धान्य यावं, धन मिळावं आणि शेतकरी आज ओल्या दुष्काळामध्ये कपाळाला हात लावून बसलेला आहे. काय मोठून रडतोय कारण त्याचं कर्ज हे वाढत चाललेलं आहे, व्याज वाढत चाललेलं आहे. कितीही मदत सरकारच्या माध्यमातून दिली तरी त्याचे नुकसान भरून येणार नाही. आणि म्हणून आई जगदंबे तुझी आण आहे, तुला भाकणूक घालतो या सहस्रचंडी यागातून आम्ही तुझी प्रार्थना करतोय, आदर करतोय की आमच्या या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकं भरपूर प्रमाणामध्ये येऊ दे, 4 पैसे त्यांच्या खिशामध्ये येऊ दे, त्यांचा दिवाळीचा सण साजरा होऊ दे, त्यांची विजयादशमी साजरी होऊ दे. आजी ही आजव अशी श्रीची फुलं तुझ्या चरणी अर्पण करण्यासाठी आलोय. आई त्यासाठी दारू उघड, आई त्यासाठी दारू उघड. सर्व दुष्काळाची धरणी वाटोळा चालू अंगावरी, उभी मोत्यांची ही रास आणि जाऊ दे कानामावरी. दारू उघडाई, 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 दारू उघडाई. या सहस्र कोटी लोकसंख्येमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जिजाऊ पाहिजे आणि प्रत्येक जिजाऊनं शिवरायांसारख्या वीर पराक्रमी पुत्राला जन्म दिला पाहिजे. कारण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदूंच्या रक्षणासाठी चारही दिशांतून या मोगल बादशाही असेल, आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, या चारही तात्याशाहीच्या आक्रमणाला यशस्वीरित्या तोंड देऊन या हिंदू धर्माचं रक्षण करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले नाही तर स्वराज्यही स्थापन केलं. या रयतेच्या कल्याणासाठी हा राजा अभिनव घटला असा